सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज सर्वात मोठी सुवर्ण संधी आली आहे। आज वार शुक्रवार 17 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचे भाव इतक्या हजार रुपयाने घसरल्याची बातमी समोर आली। होय, 5 मिनिटांपूर्वीच 24 कॅरेट सोन्याचा नवा भाव जाहीर झालाय। अमेरिका इराण युद्ध जवळपास 45 दिवसापासून सुरू आहे, पण त्यात चीन या देशानं उडी घेतली आणि ज्यामुळे सोन्याच्या बाजारात गेल्या 1 वर्षात झाली नव्हती तितकी मोठी घसरण आज झाली आहे। आज 17 एप्रिलचा जो भाव आहे, नवीन भाव तो 5 मिनिटांपूर्वी जाहीर झाला आणि ज्यामुळे ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली। युद्धामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत होता, दररोज सोनं बदलत होतं, त्यात अक्षय तृतीया आलेली होती। लोक भाव दररोज पाहत आहेत, पण आजचे जे भाव आहे ते भाव म्हणजे एक मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। कारण की स्वतः केंद्र सरकारचे प्रधानमंत्री मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल रात्री एक बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून भारताचे सोन्याचे भाव आता फिक्स करण्याचा निर्णय घेतलाय। ज्यामुळे आता इथून पुढे सोन्याचे भाव कसे राहणार याचा फिक्स आकडा आता समोर आलाय। आज 17 एप्रिल आहे, 17 एप्रिल आज शुक्रवार आहे। आजचे हे भाव जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आनंदाचा धक्का बसेलच, पण अक्षय तृतीयेपर्यंत कसे भाव राहणार, किती रुपयाची घसरण होणार, इथून पुढे सोन्याचे भाव पुढील 15 दिवसासाठी कशाप्रमाणे फिक्स झालेले आहेत या संदर्भात पहिल्यांदाच माहिती आता जाहीर झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल येणाऱ्या 15 दिवसात किंवा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी करायचं असेल तर हा जो 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो तुमचे लाखो रुपये वाचवणार आहे। कारण की सोन्याचे जे भाव आहे ते पहिल्यांदाच फिक्स करण्यात आले आहेत पुढील 15 दिवसासाठी आणि ज्यामुळे सोन्याचा जो घसरलेला जो भाव आहे त्याची सुरुवात आज झाली। कारण की काल रात्री बैठक झाली आणि त्यानंतर 24 तासामध्ये सोन्याच्या भावामध्ये एक वेगळीच उलथापालथ पाहायला मिळाली। आता असंही सांगण्यात येते की पुढील 24 तासामध्ये 25 ते 27 हजार रुपयाची घसरण होण्याची माहिती समोर आली आहे। आता हा जो अंदाज आहे हा थेट दिल्लीहून आलाय, त्यामुळे हा अंदाज खोटा नाहीये। त्यामुळे एक महत्त्वाचा अहवाल देखील समोर आलाय। त्यामुळे सोनं एकदम घसरत असल्यामुळे नागरिक आता प्रचंड खुश झाले आहे। कारण की पेपरला बातमी येत आहे, टीव्हीला देखील आता लगेच बातमी येणार आहे। कारण की बैठकीचा निर्णय 5 मिनिटांपूर्वी जाहीर झाला आणि सोन्याचे भाव बदलले। आजचा जो 17 एप्रिलचा 18, 22 आणि 24 कॅरेटचा जो भाव आहे तो एका क्षणात बदलला आहे। कारण की तो भाव फिक्स झाला आणि पुढील 15 दिवसात काय होणार याची देखील आकडेवारी पहिल्यांदाच समोर आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सोनं किती रुपयाने घसरणार आहे, अक्षय तृतीयानिमित्त सोन्याचा भाव किती रुपये ठेवला जाणार आहे याचा एक नवीन अंदाज सरकारने घेतलेल्या एका कॅबिनेट बैठकीमध्ये सांगण्यात आला। त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी या निर्णयामुळे बाजार उघडताच असं झालं की सोनं डायरेक्ट तोंडावर आपटलंय, सोनं स्वस्त झालंय। मग आज शुक्रवारी सोन्याच्या भावात असा किती रुपयांचा बदल झालाय? 22 कॅरेट जे सोनं आहे ज्याने तुमच्या अंगावरील सर्व दागिने बनवले जातात त्याच्यात किती रुपयाची घसरण झाली? 24 कॅरेट सोन्यामध्ये किती घसरण झाली? का ग्राहकांची अचानक दुकानावर गर्दी झाल्याचं बघायला मिळते? सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोन्याचा भाव फिक्स झालाय, सोन्याचा भाव कंट्रोलमध्ये आलाय? गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरामध्ये अचानक बदल झालाय। कारण की अमेरिका इराणचं युद्ध जे होतं, सध्या युद्धबंदी सुरू होती, सगळीकडे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम होते, लोकांना अजून गॅस व्यवस्थित मिळत नाही, तर पेट्रोलचे भाव वाढण्याची चर्चा सुरू झाली। तेवढ्यातच मोदी सरकारचे प्रधानमंत्री मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावर एक विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे आज सकाळी शुक्रवारी सराफा बाजार उघडताच आनंदाचं वातावरण निर्माण झालं। या सरकारच्या निर्णयामुळे सोन्याच्या भावामध्ये आता एक प्रकारे निश्चिती येणार आहे। मग त्यामुळे नेमका अक्षय तृतीयेला सोनं किती रुपयाने खाली घसरणार? सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज किती हजार रुपयाने सोनं पडले? आज शुक्रवार आहे, तारीख 17 एप्रिल आहे व आज जे भाव तर तुम्हाला सांगणार, पण पुढील 24 तासामध्ये एक बातमी येते की 25 ते 30 हजार रुपयाची घसरण याच्यामध्ये होऊ शकते। मग आता तुम्ही नेमकं काय निर्णय घ्यायचा? आजच्या आज ताबडतोब जाऊन सोनं खरेदी करायचं की थांबायचं आहे? आजचे 18, 22, 24 कॅरेटचे भाव पाहून लगेच पैसे घेऊन दुकानात पळायचं की काय करायचं? हे करण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी आपल्याला कॅबिनेट बैठकीमधले मुद्दे समजून घ्यावे लागतील। कॅबिनेट बैठकीमध्ये महत्त्वाच्या 3 मुद्द्यावर चर्चा झाली आणि ज्याने सोन्याच्या भावामध्ये एक विक्रमी घसरण झाल्याची बातमी समोर येत आहे। पहा, ही बातमी समोर येताच लोकांनी दुकान उघडायच्या आधीच दुकानाबरोबर गर्दी केल्याची चित्र त्या ठिकाणी दिसून आले। लोकांना वाटतंय सोनं संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी, महिलांनी रांगा लावून जी आहे ती खरेदी करण्याची तयारी सुरू केली। कारण की अमेरिका इराण युद्ध जे आहे त्याचा जो शांतता काळ सुरू आहे तर तो भंग झाल्यानंतर पुन्हा युद्ध सुरू होईल आणि पुन्हा
पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढू शकतात अशी लोकांना भीती आहे। पण सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याने सोन्याचा भाव फिक्स झाला आहे। आज शुक्रवार आहे, 17 एप्रिल आहे। आजचे जे भाव आहेत ते कशा पद्धतीने आले आहेत याचीच माहिती आपण आज सविस्तरपणे घेतोय। पहा, सांगलीमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्हा, नाशिक, सातारा, मुंबई, ठाणे, बीड, जालना, परभणी सगळीकडे किती किती प्रमाणात त्या ठिकाणी सोन्याचे भाव घसरले आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाव वेगळा असतो। आज शुक्रवार 17 एप्रिलचा जो भाव आहे तर तो प्रत्येक जिल्ह्यानुसार काय आहे, पुढील 24 तासामध्ये जी बातमी येते की 24 ते 27 हजार रुपयाची घसरण होणार आहे। मग आता तुम्ही खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे? अक्षय तृतीयानिमित्त सरकारने सोन्याच्या बाबतीत काय निर्णय घेतला, कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून काय त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय? जर तुम्ही 2026च्या पुढच्या मे महिन्यामध्ये लग्न सराई आहे त्याच्या निमित्ताने सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही काय निर्णय घेतला पाहिजे, सगळी सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती सांगतोय। पहा, आजचा भाव जो आहे 17 एप्रिलचा तो तुम्हाला कुठेही पाहायला मिळेल, पण जी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे ती कुठेच मिळणार नाही, कारण की त्यामध्ये पुढील महिन्यापर्यंतचा अंदाज आहे आणि जो अंदाज तुम्हाला पैसे देऊन देखील त्या ठिकाणी कुणी सांगणार नाही। आता पहा, अंदाजाची गोष्ट करताना आपल्याला जावं लागेल सरकारच्या निर्णयाकडे। तो निर्णय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक घोषणेच्या माध्यमातून केला आहे आणि ज्यामुळे सोन्याच्या बाबतीत इतिहासामधली सगळ्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळते। आता आपण पाहूयात 18 कॅरेटचे भाव, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचा भाव। आता तुम्हाला हा भाव पाहताना असं वाटेल की 500 रुपये 1000 रुपयाची घसरण झाली असेल किंवा थोडंफार वाढला असेल, तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ग्राहकांसाठी एक शेवटचा चान्स असू शकतो। ग्राहकांचा एक प्रकारे एक लॉटरी लागली असंच म्हणायला हरकत नाही, कारण की जो भाव आहे तो फार वेगळ्या पद्धतीने आलाय। आज शुक्रवार 17 एप्रिलचा सोन्याचा जो ताजा भाव आहे, ज्याच्यामध्ये 18 कॅरेट सोन्याचा किती भाव आहे, 22 कॅरेटचा आहे, 24 कॅरेटचा आहे, किती रुपयाने घसरलाय, काय बदल झालाय, अक्षय तृतीया जी आहे ती 19 तारखेला आहे, तर त्या दिवशी नेमकं काय होणार आहे, सरकारच्या माध्यमातून अक्षय तृतीयेला किती रुपयाने सोनं घसरणार आहे, काय माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली। तुमच्या तालुका, तुमचं जे गाव असेल तर तिथे कशा पद्धतीने भाव राहणार, टप्प्याटप्प्याने माहिती तुम्हाला इथून पुढे आता सांगणार आहे। अतिशय महत्त्वाच्या भागापर्यंत आता आपण आलेलो आहोत, कारण की इथून पुढे सोन्याचे आजचे जे खरे भाव आहे ते तुम्हाला मिळतील। आता पहा, आज सकाळी बातमी आली होती की सोनं 57,755 रुपयांनी वाढले। आता इतकी वाढ तुम्ही म्हणाला आधी तर घसरलं सांगितलं आणि 57,755 रुपयाची वाढ कशी काय झाली, तर ही जी बातमी आली होती तर ही बातमी मागच्या अक्षय तृतीया आणि आत्ताचा भावामधला हा फरक होता। मागच्या अक्षय तृतीयेला 99,500 रुपये प्रति तोळा इतकं सोनं होतं 24 कॅरेट, आणि आज जवळपास 1,57,000 झाले, म्हणजे 57,755 रुपयाची वाढ ही फक्त 1 वर्षात झाली, म्हणजे 50%हून अधिक परतावा दिलाय। मग आता आजचा जो भाव आहे तो कितीने घसरलाय, कशा पद्धतीनं सोन्याचा नवीन भाव आलाय, आजचे भाव आपण ताबडतोब पाहतोय। तर आजचा 22 कॅरेट सोन्याचा जो भाव आहे तर तो आहे एका तोळ्यासाठी 1,41,102 रुपये, आणि एका ग्रॅमसाठी जर आपण 22 कॅरेटचा भाव बघितला तर तो 14,110 रुपये, म्हणजे साधारणपणे प्रति तोळा 22 कॅरेटमध्ये कालच्या आणि आजच्या भावात 1,347 रुपयाची वाढ झाली आहे। आता 22 कॅरेटचा जर आपण भाव बघितला व 24 कॅरेटचा जर भाव बघितला तर 24 कॅरेट 1 ग्रॅम आहे 15,393 आणि 1 तोळा आहे म्हणजे 10 ग्रॅम आहे 1,53,930 रुपये, म्हणजे साधारणपणे 1470 रुपयाची इथे वाढ साधारणपणे इथे दिसून येत आहे। आता चांदीचा जर भाव आपण बघायला गेलं तर चांदीचा भाव देखील 250 रुपये प्रति ग्रॅमच्या पुढे त्या ठिकाणी निघून गेलाय। आता तुम्ही म्हणाल ही घसरण कशी काय, तर लक्षात घ्या युद्ध सुरू होण्याच्या आधी हे सोनं 1,80,000 रुपये होतं, त्यानंतर 1,70,000 येऊन स्थिर झालं होतं। मग 1,70,000 जर आपण आजचा भाव 1,53,000 किंवा 54 जरी पकडला तरी तुमच्या असं लक्षात येईल की जवळपास 16,000 ते 17,000 रुपयांनी हे सोनं स्वस्त अजून तरी आहे। त्यामुळे लोक अजूनही म्हणतायत की अजूनही संधी आहे, कारण की तुम्ही पाहिलं असेल मागच्या अक्षय तृतीयेच्या वेळेस सोनं जेव्हा 1 लाखाच्या आत होतं तेव्हा लोक म्हणतात ते नाही अजून कमी होईल, पण आज जर भाव बघितला तर 50% जवळपास याच्यामध्ये वाढ झाली, म्हणजे 99,000 रुपयाचं सोनं आज 1,53,000 रुपये झालंय। म्हणजे तुम्ही सोनं कधीही खरेदी केलं तर त्याचं वाढू शकतं, अशा प्रकारचा एक इतिहास या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे खरेदीदारांसाठी एक सल्ला देखील त्या ठिकाणी देण्यात आलाय। तज्ज्ञ म्हणतात की सोन्याकडे अल्प मुदतीचा व्यापाराचा पर्याय म्हणून पाहू नका, त्याला दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून असंही सांगण्यात आले। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे भाव बघितले। आता तुमचं नेमकं काय मत आहे, अक्षय तृतीयेला किती भाव असायला पाहिजे, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमच्या मध्ये किती रुपये कमीत कमी भाव असायला पाहिजे? पहा, ग्राहकच भाव ठरू शकतात आणि त्यामुळे ग्राहक जर व्यक्त झाले, ग्राहकांनी जर जास्तीत जास्त कमेंट केल्या तर नक्कीच सोन्याचा भाव आपल्याला पाहिजे तेवढा येऊ शकतो। त्यामुळे कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा। धन्यवाद।